नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल NNG महाराष्ट्र बैलगाडा शर्यतमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. ना भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं आणि संपूर्ण बैलगाडा शर्यत क्षेत्र चालक, मालक, प्रेमी यांच्यासाठी उत्सुकता वाढवणारं मैदान म्हणजेच की जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान, बैलगाडा शर्यत क्षेत्राची पंढरी म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजेच की आपलं 21 जूनचं एकच धून 21 जून पेडगाव हिंद केसरी मैदान. मित्रांनो, मैदानासाठी फक्त आणि फक्त 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत. सगळ्यांच्या मनात एकदम उत्सुकता त्यांची शिगेला लागलेली आहेत. कधी तो दिवस उजाडतोय आणि कधी त्या शर्यती पार पडतात. चुरशीच्या एकदम खतरनाक अशा लढती आपल्याला पाहायला मिळतात. ही सगळ्यांच्यासाठी इच्छा आहे आणि ते त्यांचा उत्साह एकदम शिगेला पोचलेला आहे. मित्रांनो, मैदानामध्ये कुणाकुणाची कुठल्या कुठल्या बैलाचे टॉपचे पैरे आहेत याची पण उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. कोण होणार या वर्षीचा पेडगाव हिंद केसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी. मागील वर्षी जी जोडी झाली होती ती म्हणजेच की आपले हेमंतदादा फुलरे यांचा हरण्या आणि शिरसवडीकरांची रायफल, तसंच आपले वाईचे आबा डोंगरे यांचा नंद्या आणि सोन्या ह्या जोडीने 1 नंबरचा प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता. यावर्षी कोण होणार? सगळे रथी महारथी आता तयार झालेले आहेत. सगळ्यांनी कंबर कसली, सगळ्यांचे पैरे एकदम टाईटफिट झालेले आहेत. मित्रांनो, सगळ्यांनाच उत्सुकता आहे आता. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच की आपला द्वादशम हिंद केसरी बकासूर यावर्षी 1 नंबर होऊन तो हॅट्रिक करणार का, ही उत्सुकता सगळ्यांनाची आणि आपल्याला पण आहे. कारण का बकासूरचा पायरा पण एकदम टाईट फिट आहे, एकदम तो फिट आहे. त्यामुळं सुट्टी देणार नाही आपला देव बकासूर. या मैदानात कुठल्याही प्रकारे सुट्टी देणार नाही. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते म्हणजेच की आपले बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजेच की राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर. मथुर 1 नंबर मित्रांनो करू शकतो, सांगू शकत नाही. तो मैदानात आला आणि त्यानं राडा घातला की मग सुट्टीच नसती, सांगू शकत नाही. पिल्लू घेऊन राडा करतो, त्यामुळं मथुरचा पण सुट्टी देऊ शकत नाही. तो सांगू शकत नाही बाबा, धुमाकूळच घालतो तो आला तर. त्याच्यानंतर चिमण्या, अमित शेठ भाडळे यांची 2 हत्यारं आहेत. ती पण चिमण्या आणि देवाभाई ती पण खतरनाक आहेत, खतरनाक, सांगू शकत नाही. घोटकरांचा सर्जा, घोटचा सर्जा संतोष शेठ तोडकर यांचं पण 92 लाखाचं हत्यार लई डेंजर आहे ती. हो, आणि आत्ता सुंदर त्या दिवशी लिमच्या मैदानात 2 नंबरचा मानकरी झाला आहे. हो, हत्यारं खतरनाक आहेत त्यांच्याकडे, ते पण सांगू शकत नाही. याच्यानंतर अजून कोण, भोंगा, मिलिंद शेठ यांचा भोंगा मैदानात आल्यावर घालतो दांगा, त्याचं नाव आहे भोंगा. ते पण सुट्टी देत नाहीत बाबा, सांगू शकत नाही काय कधी काय करतील ती. अजून आपले स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा किंग म्हणून ज्याला आत्ता ओळखला जातो तो म्हणजेच की सर्जा दादा. आणि रोमन आणि सर्जा काय गाडी बोलती ती पण सांगू शकत नाही. कुणाबरोबर पायराईन काय धप्पाच देतील ते पण दंगा करतील तिकडच्या मैदानात. वेगाचा शेवट सर्जा तो पण आहे. ओ, आपले पैलवान सचिन शेटवाई यांची नवीन खरेदी आहे बरं का आता, फंट्या 81-81. हो, आपल्या रायफलचा, स्वर्गीय रायफलचा त्याला आशीर्वाद भेटला आहे. तो पण राडा घालेल, तो पण सुट्टी नाही. काय करेल काय सांगता येत नाही. सगळे रथी महारथी एकदम टाईट फिटपैकी सगळे आता सज्ज झालेले आहेत. सांगू शकणार नाही कोण काय करेल, कोण कुठं काय करेल. दंगाचे आपला शेवाळे आबांचा पाखऱ्या पण आहे, आपल्या ताईंचा राजा पण आहे तिकडच्या साईडला. धिंगाणाचे कोण काय करेल सांगू शकत नाही आपण. आता ज्या दिवशी मैदानात ते फेरे गटाला पळतील त्या स्पीडवरती त्याच्यावरच आपण सांगू शकतो. पण एवढं मात्र सांगू शकतो आपण, पेडगावची जी फाटी आहे ना तिकडच्या साईडला पब्लिक भयान असतं, म्हणजे भयान असतं. म्हणून बैल असा पाहिजे की गाडी कुठनं पण लागू द्या, मधनं लागली तर ठीकच आहे, काही विशेष नाही. पण पब्लिकनं लागल्यावर कोण पाळणार? जो पब्लिकचं भिताड असेल, पब्लिकला ठाम असेल, तोच गाडी मारतात, सुट्टी नाही. आणि जर जे आतनं बैलं पळतात त्यांचं तर नशीब जर आतनं लागलं तर मग काय सोने पे सुहागाच, सुट्टीच नाही. अजून भरपूर सारी नवीन बैलं पण आहेत की ती राडा घालू शकतात त्या मैदानात. म्हणून आपण सांगू शकत नाही कोण बाजी मारते आणि कोण नाही. ज्याचा पायरा टाईट फिट, जो पळायला फिट, ज्याचा ड्रायव्हर पण फिट आणि ज्याचं नशीब पण फिट,
त्याचंच होणार एक नंबरचा मानकरी पेडगाव हिंद केसरी. आता बघूया कोण होते. तर पूर्वी तुम्हाला काय वाटतंय, कोण कोण जर कुठला बैल जर राहिला असेल तर त्याबद्दल क्षमस्व तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हा बाजी मारू शकेल.